अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे। प्रभाग क्रमांक 20 सुतगिरणी सामरानगर मध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी युतीने प्रचाराची आघाडी घेतली असून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। युतीच्या पत्रकाद्वारे मतदारांना थेट प्रचंड बहुमताने विजय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या प्रभागातील राजकीय समीकरणे मात्र इतर प्रभागांपेक्षा वेगळी ठरत आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 सुतगिरणी सामरानगर मध्ये भाजप व युवा स्वाभिमान पार्टी युतीने प्रचाराला वेग दिला आहे। युतीकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करत 4 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून वंदना नंदू हरणे, ओबीसी महिला प्रवर्गातून सुमिती विजय ढोके, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शारदा मंगेश खोडे तर सर्वसाधारण प्रवर्गातून सुनील हरिश्चंद्र काळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। पत्रकात आरक्षण प्रवर्ग, मतदान बटन क्रमांक आणि भाजपाचे कमळ तसेच युवा स्वाभिमान पार्टीने पाना या निवडणूक चिन्हांचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे। स्वच्छ सुंदर कचरा मुक्त व स्मार्ट प्रभाग या घोषणेखाली विकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि पारदर्शक प्रशासनाचा अजेंडा मतदारांसमोर मांडण्यात आला आहे। पत्रकाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांशी थेट संपर्क साधत युतीचा प्रचार अधिक तीव्र करण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने उमेदवारांमध्ये समन्वय आहे। सर्वजण एकमेकांसाठी मत मागतात आणि आमचे सुनील काळे माजी नगरसेवक कमळावर उभे, शारदाताई मंगेश खोंडे ह्या कमळावर उभे, वंदनाताई हरणे या कमळावर उभे आहे आणि माजी नगरसेविका ढोकेताई या पानावर उभे आहे। आणि हे चारही लोक सातत्यानं अगोदरपासून लोकांच्या सेवेमध्ये विविध आरोग्य शिबिरं असो, रक्तदान शिबिरं असो, लोकांच्या समस्या असो सोडवण्याचं काम यांनी केलेलं आहे। मागच्या काळामध्ये मंगेश खोंडेच्या प्रभागामध्ये 3.5 कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन मी केले। सुनील काळेंच्या जेवढच्या शाळेमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा 2.5 कोटी रुपये तिथल्या शाळेच्या पुनर्बांधणीसाठी दिले। शारदाताई मंगेशच्या मिसेस त्या सातत्यानं लोकांच्या सेवेमध्ये आपल्या पतीसोबत असतात। वंदनाताई तर संपूर्णतः माजी नगरसेविका असल्यामुळे सातत्यानं संपर्कात आहे आणि तीच गोष्ट आमच्या ढोकेताईंची आहे। कोणतेही आंदोलन असो, लोकांच्या समस्या असो, जन्म असो, मरण असो किंवा लग्न असो, या लोकांची उपस्थिती असते आणि त्याच्यामुळं यांच्यासमोर कोणतं चॅलेंजच नाही। यांच्यासमोर कोणी उमेदवारच म्हणजे तेवढ्या पातळीचा लोकांशी संपर्क ठेवणारा नाही आहे। लोकांचं मन यांनी जिंकलेलं आहे आणि म्हणून माझा विश्वास आहे आणि या विश्वासाच्या आधारावरच मी या प्रभागातल्या लोकांना आवाहन करतोय। अमरावतीमध्ये हिंदू महापौर बसवायचं आहे आणि त्यासाठी या वार्डातले 4ही नगरसेवक, 3 कमळाचे आणि 1 पाण्याची, या वार्डात हाच वार्ड असा आहे की एकमेव वार्डात युती अतिशय चांगल्या तऱ्हेने यांनी मेंटेन केली आहे कारण की एकमेकाचे मन जुळलेले आहे, कोणतेही मनभेद नाही, मतभेद नाही आणि म्हणून या वार्डातली जनता सुदैवी आहे की 4ही काम करणारे लोक त्यांना मिळाले। त्यांना विजयी करा, मोठ्या मतानं विजयी करा एवढंच आवाहन करतो आणि या उमेदवारांना शुभेच्छा देतो। प्रभाग क्रमांक 20 सुतगिरणी सामरानगर आज प्रचाराचा अंतिम टप्पा आणि आमच्या या प्रचारासाठी आमचे लोकप्रिय नेते भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमच्या प्रचारार्थ आले आहेत। आत्ताच त्यांनी सांगितलं भाजप आणि युवा स्वाभिमान इथे युती आहे आणि एक चांगला समन्वय आमचा आहे। अनुभवी नगरसेवकाची एक टीम आहे आणि मागील कार्यकाळामध्ये सभागृह नेता म्हणून भारतीय जनता पक्षाने मला जबाबदारी
जबाबदारी दिल्यानंतर अतिशय सुंदर असं काम या भागामध्ये मी केलं. तसेच या भागामध्ये सुमितीताई ढोके याही हिरिरीने काम करून तळागाळातल्या माणसाचं काम त्यांनी आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे वंदना ताई हरणे 2 टर्मपासूनच्या नगरसेविका आहेत. त्यांचेही काम अनुसूचित जातीच्या याच्यामध्ये असल्यामुळे त्यांचेही काम अतिशय सुंदर आहे. आणि मंगेश कोंडांच्या सहचरणी त्यांच्या सहवासात राहून रुग्णसेवा आणि इतर कामांच्या आणि डॉक्टर साहेबांच्या खासदार निधीमधून, जिल्हा नियोजनच्या निधीमधून अतिशय प्रचंड कामं या भागामध्ये त्यांनी केले. मग अशी संपूर्ण अनुभवी टीम आपल्याला मिळालेली आहे. म्हणून मी यांचे सगळ्या नेत्यांचे आभारी आहे. एवढी चांगली टीम आम्हाला दिली. आता मी लोकांना विनंती करेन की सगळ्यांनी या मजबूत टीमला निवडून द्यावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. आज प्रभाग क्रमांक 20 सुतगिरणी या भागामध्ये आमचे नेते, लोकप्रिय नेते माननीय अनिलदादा बोंडे साहेब यांच्या आमच्या सुतगिरणी प्रभागामध्ये गणेशनगर न्यू प्रभात कॉलनीमध्ये आज प्रचार दौरा आहे. आणि आमच्या नेत्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे की आम्ही 4ही उमेदवार आहे अतिशय सुदृढ आणि चांगले काम करणारे आहे. जनतेलाही माहीत आहे आम्ही वारंवार जनतेच्या संपर्कात असतो, प्रत्येक समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. तर जनतेचंही आम्ही फिरत असल्यामुळे जनतेचाही आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे सर्व भागांकडून. तर जनतेला सगळ्यांना परत अजून विनंती करते की 2017मध्ये जसा आम्हाला आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे यावेळी आपण भरभरून आशीर्वाद द्यावा एवढी मी कळकळीची आमच्या प्रभागातल्या जनतेला विनंती करते. नमस्कार, मी श्रीमती सुमती ढोके, प्रभाग 20 सुतगिरणी सामरानगर या प्रभागातून उभी आहे. मागच्या वेळेस सुद्धा आपण मला भरभरून मतं दिली होती. आमचेच नाही सर्वांचे लोकप्रिय नेते आमदार रैभू राणा, तसेच आजी खासदार आता बोंडे साहेब यांनी जो शाळेला निधी दिला त्यांना मी सुद्धा विनंती केली होती. आणि आमची जवळ शाळा जिथे 550 विद्यार्थ्यांची उपस्थिती असते, सर मी तुमचे खूप खूप आभार मानते. कारण 2.5 कोटीचा निधी देऊन आता आम्ही शाळेला 4घही जण अद्ययावत करू शकू आणि मुलांच्या शिक्षणाची पुढील व्यवस्था करू शकू. माझं सर्व प्रभागवासियांना विनंती आहे, कारण आम्ही जनसंपर्कात राहतो नेहमी आणि सांगितलेले कामं तातडीनं करतो. म्हणून त्यांनी आमची निवड करावी आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे अशी मी सर्वांना विनंती करते. मी प्रभाग क्रमांक 20 मधून शारदा मंगेश खोंडे उभी आहे आणि एक गटातून आहे. आता सर मला प्रोत्साहन करायला आले, माझी सुरुवात आहे. बस एवढी प्रार्थना करते की पॅनलला निवडून द्या. विशेष म्हणजे अमरावती शहरात बहुतांश ठिकाणी भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी यांची युती तुटलेली असताना प्रभाग क्रमांक 20 मध्ये मात्र ही युती कायम ठेवण्यात आली आहे. इतर 5 प्रभागांमध्ये भाजपने निर्दलीय उमेदवारांना पाठिंबा देत युवा स्वाभिमान पार्टीला थेट राजकीय आव्हान दिले आहे. त्यामुळे सुतगिरणी सामरानगर हा प्रभाग यंदाच्या मनपा निवडणुकीत राजकीय दृष्ट्या विशेष महत्वाचा ठरणार असून आगामी मतदानात मतदारांचा कॉल कोणाच्या बाजूने जातो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.